नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, शास्त्रानुसार सकाळी सकाळी काही कामं केली तर माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्याला प्राप्त होते. तर बघूयात ब्रह्ममुहूर्तावर कोणती कामं करणं शुभ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हणतात की सकाळी सकाळी केली जाणारी कार्याचा प्रभाव हा दिवसभरातील आपल्या दिनचर्यावर खूप पडतो. तसेच सकाळी उठल्याबरोबरच भगवंताचे नाव घेतल्याबरोबरच काही अशी कामं देखील करायला हवीत, जी केल्यामुळे जीवनात सकारात्मक बदल होतात. तसेच जीवनातील प्रत्येक संकट हळूहळू समाप्त होत जातात. तसेच दुर्भाग्य देखील सौभाग्यात बदलते. तर बघूया सकाळी सकाळी कोणती कामं करणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून हे काम करणे शुभ मानलं जातं, कारण ब्रह्ममुहूर्तावर देव जागे असतात. असं म्हणतात सकाळच्या 4 ते 5 वाजून 30 मिनिटापर्यंत वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं. सनातन धर्मात ब्रह्ममुहूर्तावर उठणे सर्वोत्तम मानले जाते. सकाळी लवकर उठण्याचे धार्मिक व वैज्ञानिक लाभ आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार सकाळी काही कामं करणे खूप शुभ मानलं जातं. हे सर्व कामे सकाळी केल्यास वाईट दिवसही चांगला होत जातो. शास्त्रात सांगितलेलं आहे की सकाळी ईश्वराची आराधना केल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो. कोणत्याही प्रकारची वाईट घटना होण्यापासून परमेश्वर रक्षा करतो. सकाळी देवाचे नाव घेतल्यास चांगल्या भावना मनामध्ये येतात. त्याचप्रकारे रोज काही अशी महत्त्वपूर्ण कामं केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते व पूर्ण दिवस माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. ब्रह्ममुहूर्तावर करा ही महत्त्वपूर्ण कामे. त्याआधी माता लक्ष्मीचा जर आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री माता लक्ष्मी. तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नंबर 1. हिंदू धर्मशास्त्रानुसार सकाळी उठून सगळ्यात आधी हाताचे दर्शन करा. तसेच त्यासोबतच एक मंत्र देखील आपल्याला बोलायचं आहे. त्यामुळे देवी देवतांची कृपा राहते. तसेच धनाची देवी माता लक्ष्मी व विद्येची देवी सरस्वतीची देखील विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते. तो मंत्र आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. तसेच वास्तूनुसार सकाळी उठतात सगळ्यात आधी मुख्य दरवाजा साफ करा, तिथे रांगोळी काढा. यामुळे माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते. त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धीचे आगमन होते. तसेच नकारात्मक ऊर्जा देखील घरामध्ये प्रवेश करत नाही. नंबर 2. त्यानंतर शास्त्रात सकाळी धर्तीवर पाय ठेवणे दोषपूर्ण मानलं जातं. यामुळे उठल्यानंतर प्रथम तुमचे पाय जमिनीवर ठेवू नका. आधी धरती मातेला प्रणाम करा. धर्तीवर पाय ठेवण्यासाठी देवीची माफी मागा. नंबर 3. शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी उठून स्नान आधी आटपून देवी देवतांची पूजा नक्की करा. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी देवी देवतांची पूजा केल्यास मानसिक व शारीरिक तणाव मुक्त होतो. तसेच देवाची देखील कृपा आपल्यावरती राहते. तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलतेबरोबरच धनलाभ देखील होतो. पूजा करण्यासोबतच मंत्राचा जप करावा. यामुळे जीवनातील अनेक संकटे अडचणी सहज पार करता येतात. तसेच कुंडलीतील 9 ग्रह शांत होईल असा मंत्र म्हणजे ब्रह्ममुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बृधर्वा गुरुश्व शुक्र शनी राहू केतव सर्वे ग्रह शांती करा. भुवतु या मंत्रासोबतच गायत्री मंत्राचा देखील जप करावा. असं केल्याने काम करण्याच्या क्षमतेचा विकास होतो. ओम भूर्भुवस्व तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नंबर 4. रोज स्नान ध्यान केल्यानंतर घरात पूजा करावी. त्यानंतर गायीची पूजा नक्की करा. असं केल्यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. जी लोक प्रत्येक दिवशी गोमातेची पूजा करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहते. गायीची पूजा करण्यावर पूर्ण दिवस हा योग्य जातो. लक्ष्मीची पूजा राहते त्याचा लाभ होतो. तसेच सकाळी तुमच्या दारात गाय येत असेल किंवा तुमच्या रस्त्यात तुम्हाला जर गाय दिसत असेल तर तिला हात लावून हात जोडून प्रार्थना करा. तिला चपाती चारा व तसेच अंगावरून तिचे हात देखील फिरवा. गायीची सेवा केल्याने माता लक्ष्मीची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला भेटते. नंबर 5. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठून देवाला नमस्कार केल्यानंतर प्रवेशद्वार शुद्ध पाण्याने नक्की धुवा. तसेच प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढा. असं म्हणतात असं केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते व घरात प्रवेश देखील करते. तसेच संकटे देखील दूर होतात. नंबर 6. सकाळी डोळे उघडताच कोणाचाही चेहरा बघण्यापासून थांबले पाहिजे. खास करून एखादा व्यक्ती किंवा प्राणी ज्याला बघून मनात वाईट भाव येऊ लागतात किंवा जे तुम्हाला आवडत नाहीत. तसेच वास्तूनुसार सकाळी उठून चुकूनही आधी आरसा बघू नका. असं करणे अशुभ मानलं जातं. जर तुम्ही उठल्यानंतर लगेचच आरसा बघितला तर रात्रभराची नकारात्मकता आपल्यात येते. यामुळे सकाळी हाताचे दर्शन घेणेच खूप शुभ मानलं गेलं आहे. नंबर 7. वास्तुशास्त्रानुसार जर सकाळी उठताच तुम्ही खरकटी भांडी बघत असाल तर तुमच्या आर्थिक स्थितीवर याचा नकारात्मक प्रभाव दिसू लागेल. तसेच तुम्हाला धनहानीचा देखील सामना करावा लागू शकतो. यामुळे हा प्रयत्न नक्की करा की रात्रीच भांडी स्वच्छ धुवून किचन साफ करूनच झोपा.
नंबर 8, सकाळी मृदू वाणीचा प्रयोग करावा. कोणालाही कठोर शब्दांमध्ये बोलणे टाळावे. उठल्यानंतर लगेचच पेपर वाचणे, टीव्ही, मोबाईल बघणे टाळावे. यामुळे नकारात्मक प्रभाव हा मेंदूवर पडत असतो. नंबर 9, सकाळी उठताच एखादं पशु, प्राणीचे नाव घेऊ नये किंवा विशेष करून माकड, कुत्रा किंवा डुक्कर यांचे नाव कधीही घेऊ नये, ते घेणं टाळावे. नंबर 10, ज्योतिषशास्त्रानुसार स्नान करून पूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. तुम्ही हळद घातलेल्या पाण्याचा छिडकाव देखील करू शकता. यामुळे घरात सुख समृद्धी येते, नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते व सकारात्मकता वाढते. नंबर 11, सकाळी उठल्यावर सूर्यदेवतेला जल अर्पण करा. ज्या घरामध्ये असे नियम पाळले जातात तिथे दरिद्रता दूर होते. जर तुमच्या घरातील लहान मुले सूर्याला अर्घ्य देतील तर त्यांच्या बुद्धिमत्तामध्ये विकास होऊ लागेल. तसेच सूर्याला जल अर्पण करताना 7 वेळा परिक्रमा करा व मंत्राचा जप करा. ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा नक्कीच जप करा. नंबर 22, सकाळी एका पूजेच्या थाळीमध्ये एक चंदनाने स्टार बनवा व त्यामध्ये ओम असं बनवा. नंतर त्यावर तुळशीची पाने अर्पण करा. हे एक मंत्र असा बनेल ज्याला तुम्ही नमस्कार करा व थालीवर श्रीकृष्णांना बसवून नारायणा नारायणा असा जप करा. स्नान घाला. स्नान झाल्यानंतर देवाला आसनावर बसून वस्त्र धारण करा. नंतर त्यांचा शृंगार करून त्यांना आरसा दाखवा. नंतर विष्णूची आरती करून त्यांना भोग लावा. तसेच त्यांना प्रणाम करा. ही माहिती धर्म व ज्योतिष उपायातील आहे. ही तुमचा विश्वास व आस्थावर जोडली गेली आहे. व्हिडिओचा उद्देश तुम्हाला चांगला सल्ला देणे एवढंच आहे. या संदर्भातील आम्ही कोणताही दावा करत नाही. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. धन्यवाद.